कारण फार वेगळ्या विषयावर आपण सगळे एकत्र आलो. काहीतरी काही उद्देशाने आले असतील, पण आलोय ते खूप छान, कारण ह्या गोष्टीचा अवेअरच बऱ्याच जणांना नाहीये. रादर आपल्याला पण एवढा नव्हता खरं तर. पण सरांच्या सगळ्या माहितीमुळं आणि त्यांनी केलेले कष्ट, त्यांनी केलेले प्रयत्न, त्यांनी हे जे सगळं उभं केलंय आज, हे खरंच म्हणजे प्रूव्ह वाटतंय आपल्याला की खरंच या पद्धतीने यांनी केलं असेल आणि ते नॉलेज आज आपल्याला मिळालं. आपण काय फी हा विषय खरं तर सोडून द्या घटकावर, पण त्याच्यापेक्षा खूप आपल्याला आज मिळालेलं आहे आणि त्यांनी भरभरून आपल्याला दिलेलं आहे. त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांनी आमची इच्छा एकच आहे की ती या गोष्टीची आज आपल्याला खूप गरज आहे आणि गरज पुढं जावी. अजून लोकांना याच्यातनं ट्रेनिंग मिळावं, कारण हे अतिशय सिंटिफिकल ट्रेनिंग वाटलं आम्हाला. म्हणजे असं उगाच काही मनाचं सांगायचं म्हणून त्यांनी सांगितलं की कसं तयार होतं, कसे फुलाचे असतात, मेल कुठले असतात, कुठल्या भाषा, हे सगळं माहिती झालं आपल्याला. त्यातले धोके काय आहेत, त्यातले फायदे काय, हे सगळं आपल्याला अतिशय व्यवस्थित शांतपणे सरांनी, एक वैशिष्ट्य सरांचं मी बघितलं, अतिशय शांतपणे ते सांगतात. ते एक त्यांचं खूप मी मार्क केलेलं वैशिष्ट्य होतं. त्यांनी आपल्याला माहिती दिली, आपला अवेअर आला, आपल्यालाही ह्याच्यातनं अजून काही शोधायची एक वृत्ती निर्माण झाली. कारण मी पण असा अभ्यासू माणूस आहे, मला आवडतं असं काय काय शोधायला. तर आपल्या सर्वांना पण त्याचा खूप छान फायदा झालेला आहे. आणि मॅडमनी अतिशय व्यवस्थितपणे, अतिशय अभ्यासपूर्वक आपल्याला हे प्रॉडक्ट, कारण तेवढं सोपं नसतं शिकवणं सुद्धा. सगळ्यात अवघड खरं तर शिकवणंच आहे, पण ते अतिशय आपलं सोपं करून त्यांनी सांगितलं. आणि खरं तर आपल्याला आता असं क्युरिओसिटी झाली की कधी तो सोप घेते आणि कधी आम्ही टाकतोय आणि कधी आमचं साबण अंगाला लावतोय, इथपर्यंत आम्ही खरं तर आलेलो आहोत. मला तर याच्याची खूप आवड आहे, कारण मी प्रॉडक्ट बनवतो स्वतः. म्हणून मला आता तुमचं मार्गदर्शनाची गरज आहे. आपल्याला आणि त्या ताईंनी आणि बहिणी या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि हे जे ऑर्गनाईज जे केलेलं आहे ते अतिशय व्यवस्थित ऑर्गनाईज केलेलं आहे, कारण त्यांचा फॉलो पण व्यवस्थित होता. मला यायला थोडा उशीर, त्यांनी मला फोन पण केला की आम्ही सुरू करतो, तुम्ही किती कुठं आहात. नंतर जेवण, चहा, वेळ, या सगळ्या गोष्टी खूप छान होत्या. आणि आपण सगळे एकत्र आलो. आपला ग्रुप आहेच, आपली ओळख राहू द्या. आणि जाता ते एक सांगावं असं वाटतं थोडंसं की मी गोसेवेचं काम करतो. आमची गोशाळा इथं लावासाच्या जवळ आहे. तर आम्ही का करतो हे, मी RSS तर्फे काम करतो. मी सेंद्रिय शेती प्रमुख म्हणून कसब्यामध्ये मला दायित्व मिळालेलं आहे. माझी स्वतःची शेती होती, आता मी थोडी सेल केली काय कारणामुळे. मी सेंद्रिय शेती करत होतो, म्हणजे नैसर्गिक शेती, ती गो आधारित करत होतो. म्हणजे गाईच्या शेण आणि गोमूत्रापासून जे निविष्ठा बनवतात त्याच्यावरच, बाहेरनं कुठलीच गोष्ट आणायची नाही. तर मी खपली गहू, भाजीपाला वगैरे केलं, स्वतः करून विकलं. मी बँकेत नोकरीला, आता मी रिटायर्ड झालो, पण बँक चालू असताना पण मी शेती करत होतो. बँक सुटल्यावर मी जाऊन करायचो सगळे. तर आता काही कारणामुळे मला ती द्यावी लागली. पण आत्ता मला एक सांगायची इच्छा अशी तुम्हाला की जे आपल्याला अन्न मिळतंय ना बाजारात, ते अतिशय होपलेस लेवलचं मिळतंय. तुम्ही पालकाची गड्डी बघा, मेथीची गड्डी बघा, कुठली फळं बघा, प्रचंड प्रमाणात पेस्टिसाइड मारलेलं आहे. आणि ह्या गोष्टी आपल्या पोटात जाऊन कॅन्सर सारखे रोग फार मोठ्या प्रमाणात फोफावत चाललेले आहेत. लोकांना, लहान मुलांना सुद्धा आता दमा काय होतो, त्यांना डायबिटीस काय होतो, अनेक त्वचेचे विकार होत आहेत, किडनीचे विकार होत आहेत. या सगळ्याचं महत्वाचं एक कारण आहे पेस्टिसाइड्स. आणि हे पेस्टिसाइड आपण खाल्ले आणि लोकांना काहीही वाटत नाही कशात. आपण फळं आणतो, फळं तुम्ही चेरीची फळं असतात त्याच्यावर ते लाल रंग मारतात, इथपर्यंत चाललेलं सगळं. म्हणजे माणूस माणसाचा प्रचंड शत्रू झालेला आहे आणि निसर्ग आपला मित्र आहे. तर निसर्ग आपला मित्र आहे, आपण विसरत चाललोय आणि आपलाच माणूस आपल्याला कापायला चाललेला आहे. माहिती नसेल तर सांगतो तुम्हाला, पंजाबमधनं एक ट्रेन जाती,